नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, आता मुळ्याचं सीझन आलेला आहे। हा मुळा घेतला, धुवून स्वच्छ करून घेतला मी, त्याचे पानं काढून घेतले, त्याचं बूड पण काढून घेतला आणि हा मधला भाग घेतलेला आहे। पहा, धुवून स्वच्छ करून घेतला। आता त्याचे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे, पातळ काप करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने हे काप करून घेतलेले आहेत। असे काप झाले पाहिजे, असे पातळ काप करून घ्यायचे। बघा, असे हे काप करून घेतलेले आहेत। आता मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये आता पाणी ओतून घेते। बघा, अशा पद्धतीने हे पाणी ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकलं, तसंच हळद पण टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर हे काप केलेले मी याच्यामध्ये उकळी आल्यानंतर हे काप टाकून घेतलेले आहेत। पहा, आता आपण हे जर काप तसेच भजे केले असते तर आपले हे भजे त्याचे जे मुळा आहे तो करकर लागला असता। त्यामुळं आपण हे वाफलून घेत आहोत। मीठ हळद टाकून हे मुळा जर वाफलून घेतला तर खायला पण खमंग लागेल आणि दाताखाली करकर होणार नाही। आता हे पाणी मी काढून घेते, चाळणीच्या सहाय्याने हे पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता एक बाउल घेतला, बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली, पाव चमचा, 1 चमचा मी लाल तिखट पण टाकून घेतलं। बघा, आणि हा ओवा मी हातावर चोळून घेतला आणि हा ओवा पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी हे कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली। आता मीठ पण टाकून घेतलं। आता आपण व्यवस्थितरित्या त्याला मिक्स करून घेऊया। चमच्याच्या सहाय्याने मी हे सगळं मिक्स करून घेत आहे। पहा, असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं पीठ करून घेते, पातळ पीठ तयार करायचं। असं हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेत आहोत। पहा, अशा पद्धतीनं अशी ही पेस्ट झालेली आहे। पहा, आपली अशा पद्धतीने हे लिक्विड फॉर्म मध्ये आणून घ्यायचं। बघा, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आणि आता हे वाफवलेले काप आहेत आपले, हे मुळ्याचे काप आपण याच्यामध्ये घालून हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं। बघा, तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, त्याच्यामध्ये हे काप मी टाकून घेत आहे। असे काप मी टाकून घेत आहे। असे हे मध्यम आचेवर सुरुवातीला थोडं गॅस मोठा करायचा, नंतर छोटा करून मध्यम करून हे भजे आपले, हे मुळ्याचे भजे आपण फ्राय करून घ्यायचे। मध्यम आचेवर आपण जर हे फ्राय करून घेतलं तर अगदी कुरुम कुरुम लागतात, खमंग लागतात, चविष्ट होतात। बघा, दिसायला हे इतके सुंदर झालेले आहेत, तसेच खायला पण खूप छान झाले होते। अशा पद्धतीने हे आपले भजे झालेले आहेत। पहा, असे हे सगळे भजे करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीनं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।